तर हॅलो फ्रेंड्स, हे आहे नाशिकमधील ग्रेप एम्बसी नावाचं एक ठिकाण, जिथे आपण मिसळ खायला जाणार आहोत। एकेकाळी आपण लहानपणी जसं उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे किंवा मावशीकडे किंवा आत्यांकडे गेल्यानंतर त्यांच्या बागेमध्ये किंवा त्यांच्या द्राक्षांच्या मळ्यामध्ये आपण जेव्हा सगळे फॅमिली एकत्र बसून जेवतो ना, तोच काहीसा फील त्यांनी इथे द्यायचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, अक्षरशः द्राक्षांचे घड देखील इथे लागलेले आहेत आणि जणू आपल्याला काही लहानपणीच्या मेमरीज आपल्या इथे येऊन ताज्या होतात, जे आपण द्राक्षांच्या बागात आपण जेवायला बसायचो सगळे एकत्र, तर तोच काहीसा फील आपण इथे घेऊ शकतो। तर एंट्रन्स म्हणाल तर हा असा आहे, इथे लहान मुलं खूपच एन्जॉय करतात। हा असा एंट्रन्स पूर्ण मोकळी जागा आहे आणि इथून तुम्ही आतमध्ये येता आणि जसे जसे आपण आतमध्ये जाऊ तर आपल्याला एक लहानपणीची आठवण आठवते। ती म्हणजे आपण नेहमी लहानपणी द्राक्षांच्या बागांमध्ये आपण दुपारच्या टाईमला जसं जेवायला बसायचो ना, अगदी तसाच काहीसा फील आपल्याला इथे येतो, कारण की पूर्ण जो एरिया आहे तो अशा द्राक्षांच्या झाडांनी त्यांनी कवर केलेला आहे आणि ऑफकोर्स त्याला द्राक्षे देखील आहेत लागलेले आणि खूप सुंदर प्लेस आहे। ठिकठिकाणी त्यांनी असे पाण्याचे फवारे देखील सोडलेले आहेत, म्हणजे खूपच हॅपनिंग प्लेस आहे। तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि जर तुमच्याकडे कोणी लहान मुलं वगैरे असतील तर ह्या पूर्ण एरियामध्ये ते इतके रमून जातात ना, अक्षरशः इकडून तिकडे बागडत राहतात आणि खेळ खेळत राहतात। इतकं सुंदर असं प्लेस त्यांना आहे आणि त्यांच्यासाठी देखील हे एक हॅपनिंग प्लेस आहे। तर अशा रीतीने माझा मुलगा देखील खूप या फवाऱ्यांच्या खाली मजा घेत होता। तर पूर्णपणे आतमध्ये गेला तर अगदी फोटोशूटसाठी किंवा व्हिडिओ शूटसाठी वगैरे असे काही स्पॉट त्यांनी बनवलेले आहेत। तर तुम्ही इथे बघत आहात, पूर्ण हिरवळ आहे। ऑफकोर्स द्राक्षांच्या बागांना खूप चांगल्या रीतीने त्यांनी मेंटेन केलेले आहे। आणि आता इथे येतात ते म्हणजे डायनिंग टेबलच्या इथे, तर तुम्ही बघू शकताय अगदी खाली त्यांनी टेबल खुर्च्या मांडलेल्या आहेत, तिथे आपल्याला बसून जेवायचं आहे आणि वरती पूर्णपणे छत जे आहे ते द्राक्षांच्या वेलींचे आहेत, ज्याला पूर्णपणे सुंदर द्राक्षे लागलेली आहेत। आता तुम्ही इथे बघू शकताय, इतकं म्हणजे इतक्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात। आणि इथे मेन्यू कार्ड आहे, अगदी तुम्ही सगळे जरी मेन्यू ऑर्डर केला तरी 1000च्या वर काही तुमचं बिल होणार नाही, अगदी तीन लोकांमध्ये देखील। आणि इथे तुम्ही बघताय की वरती किती सुंदर द्राक्षांचे घड लटकत आहेत आणि खरंच जे काही फील आहे ते अगदी नॉस्टॅल्जिया आहे। म्हणजे अगदी लहानपणी आम्ही मावशीच्या बागेत, द्राक्षांच्या बागेत आम्ही असे बसायचो जेवायला। तुम्ही बघत आहात, भरपूर कांदा, दही, कट, तर्री, पापड आणि मिसळ असा पूर्ण सेटच ते देतात। आळूवडी तर त्यांची अप्रतिम आहे आणि जो काही रस्सा आहे तो काळ्या मसाल्यामधला बनवला होता, त्यामुळे त्याची चव ही खरंच नाशिकसारख्या सिटीची चव जी असते ना तिथल्या खाण्याची ती होती। लस्सी अप्रतिम होती, त्याच्यावरती बदामाचे काप आहेत आणि अगदी मऊसूत आणि लोण्यासारखी मऊ लस्सी होती। तुम्ही नक्की एन्जॉय करा लस्सी, जिलेबीपेक्षा देखील। त्याच पद्धतीने इथे बघत आहात, हा असं ताट मिळतं आपल्याला आणि पापड वगैरे असतो। आणि हे आम्ही जांभूळ आणि वाईनची जी काही द्राक्ष आहेत त्यांचं कॉम्बिनेशनमधलं एक ज्यूस मागवलं होतं, ते देखील अप्रतिम लागलं। अगदी शेवटेसरती आम्ही हे मागवलं होतं, पण खरंच खूप छान लागला हा ज्यूस देखील। हा तुम्ही नक्की तिथे एन्जॉय करा।